दोघांच्या हाणामारीत तिसऱ्याच प्रवाशाला गंभीर दुखापत झाली। वांद्रे स्टेशनवर क्षुल्लक कारणावरून 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। दगड भांडणाऱ्याला न लागता दुसऱ्या प्रवाशाला लागला। डोळ्यावर दगड लागल्याने कायमचा डोळा निकामा झाला। दगड मारणारा आरोपी योगेंद्र बौद्ध याला अटक करण्यात आली। आरोपी योगेंद्र बौद्ध उत्तर प्रदेशच्या आझमगडचा रहिवासी असल्याची माहिती आहे। तर दोघांच्या भांडण्यात तिसऱ्यालाच ही इजा झालेली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, नेमकं भांडणं कशामुळे सुरू झाली होती, काय नेमका प्रकार? नक्कीच आपण पाहायला गेलो वांद्रे रेल्वे स्थानकात एका क्षुल्लक कारणावरून खरं तर 2 प्रवाशांमध्ये जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या वादाचं क्षणातच रूपांतर हे हिंसाचारात झाले आणि त्यामधील एका लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्या ट्रेनमधून उतरून दुसऱ्या दिशेने दगड फिरकावला। मात्र हा दगड ज्या सोबत भांडण झालं होतं त्याला न लागून त्याच्या शेजारी निष्पाप प्रवासी उभा असलेला त्याच्या डोळ्याला जाऊन जो लागला आणि त्यामध्ये एक गंभीर जखमी आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं। जखमी प्रवाशीचं नाव निशिकांत असून तो त्या ठिकाणी कामावरनं परतत होता। त्यामुळे या दोघांच्या भांडणामध्ये खरं तर तिसऱ्याला एकंदरीत जखम झाल्याचं पाहायला मिळालं। या संदर्भात आता वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा गुन्हा जो दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर ज्या भांडणामुळे ज्या व्यक्तीने दगडफेक केली होती त्या व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी अटक केली। जी जय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।